यंदाचं वर्ष वेगळं होतं, कारण विठ्ठलाने स्वतःच सांगितलं, मी आता दगडात नाही, मी माझ्या भक्तांच्या भेटीला चाललोय. आणि नेमकं काय झालं माहीत आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघाली. लाखो वैष्णवांच्या गर्दीत विठ्ठलानं स्वतःच त्या दिंडीत पाऊल ठेवलं. पालखी निघाली. टाळ मृदुंगाचा गजर आसमंतात दुमदुमत होता. संतांच्या अभंगांचे सूर कानावर पडताच जणू काही स्वर्गातून देवदेवता खाली उतरल्या होत्या. वारकऱ्यांच्या प्रत्येक पावलात एक अनोखी ऊर्जा होती, एक वेगळीच लय होती. आणि त्याच लयीतून साक्षात विठोबा आणि रखुमाई त्यांच्यासोबत चालायला लागले. खरंय, देव देवळात नसतो, तो त्या पालखीत असतो, त्या रस्त्यावर असतो, प्रत्येक थकून भागलेल्या वारकऱ्याच्या खांद्यावर असतो, तो त्या टाळात असतो, त्या मृदुंगात असतो आणि वारकऱ्याच्या ओठातून निघणाऱ्या प्रत्येक विठ्ठल नामाच्या गजरात तो असतो. वारी पुढे सरकते. ऊन, पाऊस, वारा, धूळ, घाम हे सगळं वारकऱ्यांच्या भक्तीसमोर फिकं पडतं. डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू हेच देवाच्या स्वागताचं पवित्र पाणी होतं. आणि मग तो शुभ दिवस उजाडला. आषाढी एकादशी. सगळे पंढरपुरात पोचले. चंद्रभागेचं वाळवंट लाखो भक्तांनी गजबजून गेलं होतं. टाळांच्या गजरात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चा अखंड जयघोष सुरू होता. पण त्याच वेळी मंदिराच्या गाभाऱ्यात एक अनाकलनीय शांतता होती. मुख्य दरवाजा उघडला. आत मूर्ती होती, पण ती पूर्वीची दैवी ऊर्जा, ती चैतन्यता जाणवत नव्हती. तो विठोबा जणू देवळात नव्हता. सगळे पुजारी, भक्तगण गोंधळले. देव कुठे गेला? तेवढ्यात गर्दीतून एक वृद्ध वारकरी हात जोडून म्हणाला, देवा काळजी करू नका, आपला विठ्ठल आपल्यातच आहे, आपल्यासोबत चालतोय. आणि मग सगळ्यांनी पाहिलं. मंदिरात मूर्ती होती, पण त्या मूर्तीमधून एक दिव्य प्रकाश बाहेर पडत होता. तो प्रकाश थेट कळसावर गेला आणि तिथे ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांमध्ये विलीन झाला. यावर्षी वारीला पंढरपुरात एक अद्भुत चमत्कार घडला. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेव्हा मंदिरात प्रवेश करती झाली, तेव्हा त्या कळसावरून एक तेजोमय विठ्ठल खाली उतरला आणि तो थेट पालखीच्या पुढे चालू लागला. रुक्मिणीने प्रेमाने पदर सावरला आणि वारकऱ्यांनी धन्यतेने त्याच्या चरणांना स्पर्श केला. कारण यंदा पांडुरंग फक्त दगडी मूर्तीत नव्हता, तो चालत होता, तो जगत होता, तो खऱ्या अर्थाने वारीत होता. कशी वाटली ही कथा?